नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। ठाणे जिला परिषद स्कूल की गुणवत्ता ने इसरो तक भरी उड़ान। अंबरनाथ तालुका के कागजाट स्कूल के 3 छात्र अव्वल। ठाणे जिला परिषद स्कूल की गुणवत्ता अब इसरो तक पहुंचने का गर्व महसूस करा रही है। अंबरनाथ तालुका के कागजाट स्थित जिला परिषद स्कूल के 3 छात्रों ने शानदार प्रदर्शन करते हुए तालुका में पहला स्थान हासिल किया है। कक्षा 7वीं के दक्ष निवृत्ति भाने, चैत्रवी जालिंदर 7वीं और कक्षा 5वीं के अंकित किरण मठवी ने अपनी मेहनत और प्रतिभा के दम पर तालुकों में प्रथम स्थान प्राप्त कर स्कूल और गांव का नाम रोशन किया है। सफलता के पीछे छात्रों की मेहनत, शिक्षकों का मार्गदर्शन और अभिभावकों का सहयोग महत्वपूर्ण रहा। स्कूल के शिक्षकों ने छात्रों को लगातार प्रोत्साहित करते हुए उनकी क्षमता को निखारा। इसमें स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अजय जाधव, ज्योति मौर्य, वैशाली रसन, प्रतिभा गटके, सोमनाथ डांगले और सुजाता सकपाट का विशेष योगदान रहा। ग्रामीण क्षेत्र के स्कूल भी सही मार्गदर्शन और मेहनत के दम पर बड़ी सफलता हासिल कर सकते हैं। इसका यह एक बेहतरीन उदाहरण है। इस उपलब्धि पर छात्रों और शिक्षकों की हर स्तर पर सराहना की जा रही है। इस दौरान उल्लासनगर तालुका अग्रणी सेनाध्यक्ष जितेंद्र जोशी, अंबरनाथ तालुका प्रमुख भटीराम जोशी, प्रमोद जोशी, मुकुंद जोशी, नितिन कडू और स्थानीय नागरिकों ने काकड़वाल गांव पहुंचकर छात्रों का सम्मान किया और उनका उत्साह बढ़ाया। संवाददाता कृष्णा महाले। जय हिंद, जय शिवराय, जय अग्री। आज आम्ही इथे श्री मलंगड येथील काकडवाल गावात उपस्थित राहिलो। समस्त आगरी सैनिक, आमचे जितेंद्र बापू जोशी साहेब, बळीराम जोशी साहेब, नितीन कडू साहेब, मुकुंद जोशी, मी स्वतः प्रमोद नाथा जोशी, आमच्या सरसेनापती आगरी सेना प्रमुख श्री राजारामजी साळवी साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच आमचे नवनिर्वाचित ठाणे जिल्हा प्रमुख विजय विठ्ठल जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे उपस्थित राहिलो। उपस्थित राहण्याचं कारण म्हणजे एक खरंच अभिमानाची गोष्ट इथे उघड झालेली आहे। कारण एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षण घेऊन मित्र सर्वप्रथम सांगू इच्छितो की आपले जे गावातील शाळा आहेत ना, ते नुसतं शिक्षण देत नाही, ते विद्यार्थी घडवतात। त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आज येथे काकडवाल गावामध्ये आज 3 विद्यार्थ्यांचा इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या जागतिक संस्थेमध्ये जेथे लाखो युवक शिकण्यासाठी किंवा काम करण्यासाठी इच्छुक असतात, स्वप्न पाहतात, ते आज आमच्या गावातील, आमच्या आगरी समाजातील आमचे आगरी रत्न या तिघांचा स्पर्धेमार्फत त्यांची नियुक्ती झाली आहे। तर आम्ही त्यासाठीच त्यांना इथे प्रोत्साहित करण्यासाठी, छोटासा सन्मान करण्यासाठी इथे आम्ही समस्त आगरी सैनिक उपस्थित राहिलो आणि तसेच त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक वर्ग यांचाही आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो, ज्यांनी कठोर परिश्रम घेऊन चांगलं मार्गदर्शन करून त्या मुलांना घडवलं। तसेच त्यांचे पाल्य जे त्यांच्या प्रत्येक विषयात सामील झाले आणि प्रत्येक गोष्टी सहकार्य करून त्यांना ह्या स्पर्धेत उत्तीर्ण करून आज आपल्या पूर्ण समाजाचं, अख्ख्या गावाचं, आपल्या शहराचं नाव लौकिक केलंय। त्याबद्दल आम्ही त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव दक्ष निवृत्ती भाने, मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव PM श्री जीप शाळा काकडवाल। मी मिशन भरारी या स्पर्धेत सर्वप्रथम केंद्रात पास झालो, मग तालुक्यात, जिल्ह्यात, मग आमची निवड इस्रोला जाण्यासाठी झाली। आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला तिथल्या वैज्ञानिकांनी तिथली माहिती सांगितली, कोणत्या रॉकेट मध्ये कोणते इंधन वापरतात, कसे कुठे त्यांचे पार्ट फाडतात, कसे बनवतात। जय हिंद, जय शिवराय, जय आगरी। मित्रों, आज आम्ही इथे समस्त आगरी सैनिक, आपले आगरी सेना सरसेनापती माननीय श्री राजारामजी साळवी साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच आमचे स्वर्गीय विठ्ठल शेठ जोशी